नमस्ते वेरी साहेब. नमस्कार. काय जावई बापू. नमस्ते. नमनाला धडाभर तेल नको, शुभारंभच करूया. करूया ना वहिनी साहेब. हो करूया ना. कमीत कमी अटींची यादीच तयार केली आहे आम्ही. घ्या, मोठ्यांदा वाचा म्हणजे यांनाही कळेल. ठीक आहे. कलम 1, लग्नाचा दोन्ही अंगाचा एकूण खर्च वधू पक्षानं करायचा आहे. वर पक्षाकडील वराडी मंडळींचा सुद्धा सगळा खर्च वधू पक्षानं करायचा आहे. अंदाजे किती मंडळी? फार नाही, 300 350. काय बापू साहेब? कलम नंबर 2, नथ, सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, मोहनमाळ, कर्णभूषण आणि इतर अलंकार मुलीच्या अंगावर घालून सालंकृत कन्यादान करायचं आहे. कलम नंबर 3, मुलाच्या पोशाखासाठी वधू पक्षानं रुपये 5001 फक्त मुहूर्ताच्या आधी 8 दिवस तरी वर पक्षाला रोख द्यायचे आहेत. 2 सेट करणार आहात काय पोशाखाचे? तसं नाही देसाई भाऊजी, पोशाख म्हणजे नुसता पोशाख नाही. गळ्यातली चेन, लॉकेट, अंगठी हे सगळं आलं. खरं म्हणजे 4 तोळ्याचा गोफ, आणखी हातातलं घड्याळ पाहिजे होतं, पण यांची ऐपत नाही ना. कलम नंबर 4, वरदक्षिणा म्हणून वधू पक्षानं रुपये 30,000 फक्त एवढी रक्कम सीमांत पूजनाच्या वेळी वर पक्षाला द्यायची आहे. वहिनी साहेब, हे रीतरिवाज तुमचे फार अवघड व्हायला लागले. अहो 2 लाख रुपये देऊन लोक पाय धरतात आमचे. काय बापू साहेब, तुम्ही तर काही बोलतच नाहीत. या मोठ्या लोकांच्या समोर मी काय बोलणार? तुम्हीच बोला माझ्या वतीने. तसा मी दोन्ही बाजूकडचा आहे. कलम नंबर 5, मुलाची आई, बहीण आणि मुलाकडच्या सगळ्या मानकरणी यांचा मान पान त्यांच्या दर्जाला शोभेल असा वधू पक्षानं करायचा. म्हणजे कसा? म्हणजे यांचं घराणं नाव लौकिक लक्षात घेऊन करायचा. संपली वाटतं. मला वाटतं हा तुमचा 5 कलमी कार्यक्रम आहे. मला वाटलं 20 कलमी कार्यक्रम असेल, पण ही तुमची 5 कलम 20 भारी आहेत. अहो भारी स्थळ पाहिजे तर थोडा भार सोसायलाच हवा. पण इथं थोडा नाही, फार भार पडतोय. अहो देसाई भाऊजी, तुम्हाला कल्पना नसेल, आमच्या बंगल्याचं नुसतं फर्निचर 1.25 लाखाचं आहे. हो, मुलाच्या लग्नात घ्यायचं आणि मुलीच्या लग्नात द्यायचं ही तर जगराहाटीच आहे. ज्योतीच्या लग्नात याच्यापेक्षा चौपट द्यावं लागणार आहे. ते तर खरंच. शिवाय घरात येणारी सून म्हणजे लक्ष्मी. तिनं जर घरात भरभरून आणलं तर घरची बरकत वाढते. म्हणजे बोलणंच खुंटलं. वहिनी साहेब, तुम्ही न सुटणारं गणित घातलं या ना. आम्ही मागणी घालायला आलो नव्हतो. एवढं देखील होत नसेल तर पोस्ट मास्टरनी आपल्या मुलीला तलाठ्याच्या मुलाला द्यावे. पोस्ट मास्टर असलो तरी मुलीच्या सुखासाठी सर्वस्व पणा लावायची तयारी आहे माझी. देसाई, सर्व कलम मला मान्य आहे. बसा बसा बापू साहेब. वहिनी साहेब बसा. चला तर, दोन्ही बाजूनी मान्य आहे तर मग आता मुहूर्त. वहिनी साहेब, मुहूर्त अक्षय तृतीयेचा धरायचा. हो. परमेश्वर कृपेनं सगळं चांगलं हो. बरं, येतो आम्ही. चला बापू साहेब. नमस्कार. बाई, केव्हा आलात? आताच आलो. बसा बसा. नुसता आलो नाही, मुहूर्त सुद्धा नक्की करून आलो. हो हो हो, आता झटपट तयारी लागा. हो, पण डोंगरा एवढी तयारी करायला लावणार नाही ना? हो, असं काय करता? सोन्यासारखं स्थळ मिळत आहे, मग किंमत नको मोजायला? बरं, आपल्याला 2-4 का मुली आहेत? म्हणजे कबूल तरी काय काय केलं? तपशील नंतर सांगतो, पण कमीत कमी 60-70 हजार तरी लागतील. 60-70 हजार? काय म्हणताय काय? अहो, मुलीला एवढं मोठं श्रीमंताचं स्थळ मिळत आहे, चेहरा जरा आसरा करा. माणसानं कसं न रडता न डरता जगलं पाहिजे. अहो, पण कुठून उभी करायची एवढी मोठी रक्कम? त्यात काय कठीण आहे? पोस्टाच्या बचत खात्यात 50,000 रुपये ते काढायचे.
आणि पुढं काय करायचं? आयुष्यभर पै पै करून साठवलेली पुंजी येते. हो साठवली, पण कुणासाठी? आपल्यासाठी. आपलं काय राहिलंय आता? परत ते 50,000 झाले. बाकीचे करू काही व्यवस्था. काहीतरी का? माझे दागिने आहेतच की. मला तरी कुठं दागिने घालून मिरवायचा याव्यात. सुशीला, लेकीपेक्षा दागिने का मोलाचे आहेत? मुक्ता, तू केव्हा आलीस? मघाशीच. मी ऐकलंय सगळं. हं? होय, छान झालं. मनोजला पाठवला पेढे आणायला. हा हा आलाच की. बापू हा. पेढे हा असं का? पेढे देवा पुढे ठेव. सगळे अरे, तुला काय करायचंय? तुझ्या ताईचं लग्न ठरलं त्याचा हा पेढा घ्या. पळा. दोन दोन नाही आता एक. सगळ्यांना वाटायचे. चाल. घे बेटा. नको बापू, मला हे लग्न नकोय. का? आई वडिलांचं सर्वस्व हिरावून त्यांना कफलला करणारी मुलगी व्हायचं नाहीये मला. मनोजचं काय करणार? तो किती लहान आहे अजून. त्याच सगळं व्हायचंय. हो, पण तू मुलगा आहे आणि आम्ही आहोतच की. तू कशाला काळजी करतेस? तुला मुलगा आवडलाय ना? आवडलाय ना? आवडलाय ना? असा 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 हसली रे, हसली हसली. तुम्ही असा. बरं घ्या. हा मावशी लवकर. हा बेबी लवकर. आई ग बेशरम. काय दिसत नाही तुला? सरळ येऊन धडक मारतोस. डोळ्यांच्या काय खाचा झाल्या होत्या? अय्या दीपक तू? होय मीच. इडियट. आपण कोण? अरेच्या ज्योती तू? अगं, केवढी मोठी झालीस, मी तुला ओळखलंच नाही. आणि तू सुद्धा वाढलास की चांगला ताड माड. एक मिनिट. गुंतता सायकली. कसले रे डबे? हे सामान, ही पुस्तकं? काय भानगड काय आहे? भानगड बिनगड काही नाही. सीधा मामला आहे. कमवा आणि शिका. अर्न अँड लर्न. म्हणजे शाळेतल्या मुलांसाठी डबे पोचवतोय. आज बहुतेक त्यांची बोंबच होणार आहे. ही फिरती लायब्ररी. ह्या वस्तू विकत घेऊन होम डिलिव्हरी करतो. असं? आप कमाईवर शिकतो मी. पण काय शिकतोस? पॉलिटेक्निकच्या शेवटच्या वर्षाला आहे. डिप्लोमा मिळाल्यावर स्वतःचं वर्कशॉप सुरू करणार आहे. खरंच मानलं पाहिजे हं तुला. मानलंच पाहिजे. तुमच्या घरच्या नोकरीत खितपत पडलं असतो तर अजूनही तुमच्याच बंगल्यात झाडू मारत राहिलो असतो. ए थांब, मी पण मदत करते. हा राहू दे राहू दे राहू दे. बड्या घरची बेटी तू. तुला जमणारही नाही आणि शोभणारही नाही. अरे त्यात काय एवढं? लहानपणी नाही का मदत करायची तुला? विसरलास वाटतं. हो, पण शिव्या खायला लागायच्या मला आई साहेबांच्या. मोलकर्णीचा भाचा मालकाच्या मुलीची सलगी करतो म्हणजे काय? पारू मावशी सुद्धा वैतागायची. ते तुझ्या गुणांना. माझे गुण आठवतात वाटतं. तू काय शिकतेस का? लास्ट इयर BA ला. शिवाय NCCत आहेस. हो. बाकी या युनिफॉर्म मध्ये तुझा फॉर्म अगदी खोलून दिसतोय. ईशा काहीतरीच काय. चल आपण बोलत बोलतच जाऊ. ओके. विलास काय करतो गाली? ग्रॅज्युएट झालाय. झाला का? हो. आणि जागा सुद्धा घेतली बघ फॅक्टरीसाठी. आणि हो, अरे गुड न्यूज, लग्न ठरलंय बघ. काय? दादाच रे. हा, मग खरंच गुड न्यूज आहे. छावा तुला पत्रिकाच देते. अरे वा, पत्रिका सुद्धा छापून झाल्या वाटतं. बरोबर घेऊनच फिरतेस. लग्नाला यायचं हा? हो नक्की. कशी आहे का बहिणी तुझी? अरे एकदम मस्त. मी तर पाहिल्याबरोबर प्रेमात पडले बघ तिच्या. असं? मग दुसऱ्यांच्यावर करायला प्रेम शिल्लक आहे की नाही? अरे ते प्रेम निराळ, ते सगळं शिल्लक आहे अजून. बघूया कोण भाग्यवान आहे मिळवणार. वेळ आली की कळेल. बरं मी निघते हा. ए एकदा लुणावर बस ना. का? तू लुणावर बसलीस ना की सारखं पाहत राहावंसं वाटतं बघ हा? लुणाकडे. मग असं काय, तू बघत बसलू नाकडे, मी निघते. अच्छा बाय. बाय.
शुभमंगले सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेङ्ग्रियुगं स्मरामि सावधान शुभमंगले सावधान. ए यार दीपक, अरे भूल गए क्या? नौशाद, तेरी को कौन भूलेगा यार. है किधर तू? कितना मोटा हो गया यार. अरे भाई इधर तो है. इधर क्या करते? हम ड्राइवर है. ड्राइवर का? वाह वाह वाह. तू क्या कर रहा है आजकल? बारीक सारी काम करता है. अच्छा अच्छा, चल मैं जरा कहता हूँ. कुठे झालं कुठे? अरे बाबा जिलेबी लानी है, सेठ ने बोला है. जिलेबी आणतोस ना तू? सगळ्या घेऊन ये, अर्ध्या खाशी. अच्छा मैं आता हूँ. अच्छा अच्छा अच्छा. ए दीपक, काय ग? अरे तिकडे काय बघत होतास? नवरा बायकोचा जोडा किती शोभून दिसतोय ते पाहत होतो. खरंच भाग्यवान आहे तुझा दादा. अरे पण तू आलास केव्हा? अगं मंगलाष्टका चालू होती ना तेव्हा चालू. हं? तुझ्याच मागे तर उभा होतो. अय्या, मग मला कसं कळलं नाही? मी मुद्दामूनच जरा बाजूला सरकलो. का? अगं आपल्या दोघांच्या डोक्यावरच अक्षता जास्त पडत होत्या. ज्योती, इकडे ये. आलेच हं? एक मिनिट. काय ग, कोणाबरोबर खिदळत होतीस? अगं तो आपला दीपक, पारुबाईचा भाचा ग. ओळखलं नाहीस? दीपक, ए दीपक. तुझ्या लग्नाची लाडू घेऊन देतो. एक मिनिट मी आलो. नमस्कार करतो आईसाहेब. बघ किती मोठा झालाय. नुसता वयानी नाही हं, शिकून सुद्धा. अगं पुढच्या वर्षी इंजिनियर सुद्धा होईल तो. जरा इकडे ये, काम आहे. त्याला कोणी बोलावलं? मी. तू? हो मीच. अगं रस्त्यात भेटला होता ना, म्हणून निमंत्रण पत्रिका दिली होती. अक्कल आहे की नाही? तू कोण, आपण कोण? आणि तो आपल्या घरी घर कामाला होता, शिवाय हलक्या जातीचा. वागताना तरी अक्कल वापरीचा. येतो मी. माझ्याकडून तुझ्या दादाला आणि वहिनीलाही भेट दे. अरे पण इतकी घाई का? जेवून जा ना. नाही, खरंच घाई आहे मला. येतो मी. बरं झालं गेला तो. असल्या लोकांना ओळख दाखवायची नसते आणि वाढवायची तर मुळीच नसते. समजलं का? तुझं आपलं काहीतरीच. हाताला हात लावावा. आता म्हणा, धर्मे अर्थेच कामेच नाती चरामी. आणि नुसतं म्हणायचं नाही, अर्थ लक्षात ठेवायचा. काय आमचा पती म्हणून असलेल्या धर्मकर्तव्यात आणि व्यवहारात मी वागणार नाही, असा अर्थ आहे याचा. समजलं दादा? लक्षात ठेव. गुरुजी, सासूसाठी पण असा एखादा धार्मिक विधी असायला पाहिजे होता, हो की नाही? तिच्याकडून पण म्हणून घ्यायला हवं होतं की मुलीसारखी तिला वागवीन, सुनेला छळणार नाही. खरं की नाही? ज्योती, जास्त शहाणपणा नको करूस. हुंडा तरी दिला का सगळा? अहो, न देऊन काय करतील? मुलगा लग्नालाच उभा राहिला नसता. पण एवढ्याने काय होतं? बाकीच्या बाबतीत तर उजेडच. नाही तर काय. रुखवत कसा आहे पाहिलं ना? पाहायच्या तरी लायकीचा आहे का? रुखवत आलं दणाणली आळी. उघडून बघता तर अर्धीच पोळी. या चला, पंक्तीची पानं मांडलेत, त्याच्या आधी मानपान उरकून घेऊया. हा काय मानपान आहे की अपमान? आम्हाला नको. याच्यापेक्षा भारी लुगडी त्या आपल्या मोलकर्णीला घेतात, समजलं? खुद्द वरमायचा हा मान, मग बाकीच्या मानकर्णीचं बघायलाच नको. दर्जाला शोभेल असं मानपान करणार होता ना? हाच काय यांचा दर्जा? एक गोष्ट देखील मनासारखी नाही. पहा ना, मन तरी किती मारायचं. वहिनी साहेब, काय झालं? देसाई भाऊजी बघा, हा आमचा मानपान चाललाय. माफ करा आई साहेब, सरदार घराण्याचा मानपान करायची ही आमची पहिलीच वेळ आहे. आम्हाला माहित नव्हतं. माहित नव्हतं तर आम्हाला विचारायचं होतं, नाहीतर रक्कम द्यायची होती. आमचं आम्ही खरेदी केलं असतं आणि यांच्याकडून मांडोशेवा करून घेतली असती. जाऊ द्या वहिनी साहेब, सांभाळून घ्या. देसाई भाऊजी, तुम्हाला कळायचं नाही ते. माझ्या मनाला किती डंख बसलाय तो. आता जेवणच काय, पण पाणी सुद्धा पिणार नाही. हे मी निघाले. आई साहेब, आता आमची इज्जत घालू नका. मान पानासाठी आपण मागाल ती रक्कम द्यायला मी तयार आहे. ठीक आहे, रिसर करायचं असेल तर 15-20 हजार रुपये लागतील. पण तुमच्यावर भार पडू नये म्हणून 10,000 रुपये दिले तरी चालतील. बाकीचे आम्ही घालू. ठीक आहे, 15-20 दिवसात करतो काहीतरी सोय. देसाई भाऊजी, तुमच्या करता मी गप्प बसते. हो, चालायचं ना जेवायला? हा चला.